नमस्कार, नॅचरोपॅथी हेल्दी रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी बनवत आहे मस्क मेलन म्हणजे खरबूज याची स्मूदी। आता खरबूजाची स्मूदी बनवण्यासाठी मी खरबूज स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आता खरबूज कापून घेते। सुंदर असा केसरी रंग आणि छान मध्ये त्याच्या बिया, खूपच सुंदर असा खरबूज आहे। हा खाण्यासाठी पण खूपच छान लागतो, एकदम गोड असतो। नैसर्गिक गोडवाच याच्यामध्ये खूप असतो आणि खरबूज हा उन्हाळ्यातील एक उत्तम असं एक फळ आहे, कारण याच्यामध्ये 90 ते 95% पाणी असतं। त्यामुळे शरीर थंड राहते आणि उन्हाळ्यात पाण्याची कमतरता भासत नाही। सकाळी नाश्त्यासाठी हा फळ एकदम उत्तम आहे। तसेच दुपारीही आपण याचं सेवन करू शकतो। खरबूजमध्ये विटॅमिन ए आणि विटॅमिन सी खूप प्रमाणात असतं। तसेच इतर खनिजही असतात, खूप सारं फायबर असतं। आता स्मूदी बनवण्यासाठी मी खरबूजचे छोटे छोटे स्लाइस करून घेते, काप करून घेते। खरबूजात फायबर खूप असतं, त्यामुळे बद्धकोष्ठता आणि पचनाच्या समस्या कमी होतात। खरबूजामध्ये खूप सारं विटॅमिन सी असतं, त्यामुळे त्वचा निरोगी राहते, सुरकुत्या कमी होतात आणि केसांची वाढ ही खूप चांगली होते। खरबूज याच्यामध्ये कॅलरीज खूप कमी असतात आणि फायबर खूप जास्त असते, त्यामुळे वजन कमी करण्यास पण मदत होते। खरबूजमध्ये पोटॅशियमचे प्रमाण खूप चांगले असते, त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहते। खरबूजमध्ये विटॅमिन ए आणि विटॅमिन सी असते, त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते। खरबूजमध्ये विटॅमिन ए खूप प्रमाणात असते, त्यामुळे डोळ्यांचे आरोग्य उत्तम राहते। आता स्मूदी बनवण्यासाठी मी काही नट्स म्हणजे बदाम आणि सनफ्लावरच्या सीड्स आणि थोडेसे 2-3 खजूर असे भिजत ठेवले होते। आता खजूरमधल्या बिया काढून घेते। खरबूजचं सेवन हे सकाळी आणि शक्यतो दुपारी करावं, रात्री याचं सेवन करणं टाळावं। कारण त्यामुळे काही पचनाच्या समस्या उद्भवू शकतात। तसेच खरबूज मध्ये खूप सारं नैसर्गिक साखरेचं प्रमाण असतं, नॅचरल स्वीटनेस, त्यामुळे मधुमेह जे असतात त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच या फळाचं सेवन करावं। आता मला स्मूदी बनवायची आहे आणि मी कुठलंच मिल्क वगैरे बाकी साखर का गूळ वगैरे काही टाकत नाही आहे। ॲक्च्युली याच्यामध्ये खूपच स्वीटनेस आहे, पण मी यात खजूर टाकते, कारण मी हा नाश्त्यासाठी ही स्मूदी बनवत आहे, त्यामुळे एनर्जी जरा जास्त टिकून राहावी म्हणून मी यात खजूरचा पण वापर केलेला आहे। आता हे सगळे नट्स मी स्मूदी करण्यासाठी टाकलेले आहेत ग्राइंडरमध्ये। आता ग्राइंड करून घेते। ही स्मूदी खूपच डिलिशियस आणि टेस्टी लागते आणि ही प्यायल्यानंतर जर आपण ती 9 वाजता जर सकाळी सेवन केलं तर 12 वाजेपर्यंत भूक लागतच नाही। आता मी यात रात्री भिजवलेल्या चिया सीड्स पण टाकते। चिया सीड्समध्ये पण खूप सारं मिनरल्स, प्रोटीन्स असतात आणि चिया सीड्स हे प्रोटीनचा एक चांगला सोर्स आहे। यात खूप सारं फायबर पण असतं, हे एक सुपर फूड आहे। कशी वाटली तुम्हाला ही स्मूदीची रेसिपी आणि मी सांगितलेली माहिती? आवडली असेल तर लाईक करा आणि इतरांनाही शेअर करा। अशाच वेगवेगळ्या रेसिपीज आणि माहिती तुम्हाला या चॅनलवरती नक्कीच मिळतील, म्हणून सबस्क्राईब करा नॅचरोपॅथी हेल्दी रेसिपीज आणि फॉलो करा
फेसबुक पेज नैसर्गिक जीवनशैली. इथपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.